नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली. टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला. शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांसह 7 जणांवर गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी काही केले आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे. अशातच बीडच्या म्हाळसजवळा या गावात एका तरुणाला 7 जणांनी लाट्या कुऱ्हाडीने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात प्रभाकर खाडे असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रभाकर खाडे याच्या भावाबरोबर कुंडलिक खाडे आणि त्याच्या साथीदाराचे यापूर्वी वाद झाले होते. त्यातून गुन्हा नोंदवण्यात आला होता. हाच गुन्हा मागे घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे. दरम्यान आरोपींनी यापूर्वी ज्ञानेश्वर खाडे याच्यावर देखील हल्ला केला होता. त्यानंतर आता प्रभाकर खाडे यांच्यावर हल्ला झाल्याने खाडे कुटुंब दहशतीखाली असून आम्हाला गाव सोडावे लागते की काय अशी भीती ज्ञानेश्वर खाडे यांनी व्यक्त केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.